तर माझा नमस्कार सगळ्यांना. मी सिद्धी अहिरे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काल अजित पवार सर यांची डेथ झाली आहे. खूपच म्हणजे खूप वाईट झालं आणि एकदम अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे आपण सगळ्यांनी विचार पण नव्हता केला की असं होणार आणि ते झालंय. त्यांची प्लेन क्रॅशमध्ये त्यांचं डेथ झाली आहे. खूप अनएक्सपेक्टेड आणि खूप वाईट झालं आणि याचं दुःख पूर्ण महाराष्ट्रालाच आहे. सगळे म्हणतात की आपण आपला वाघ गमावला, तर खरंच आपण आपला वाघ गमावला आहे. तर म्हणून मी आजचा ब्लॉग शूट नाही केला आहे, म्हणजे कालचा ब्लॉग मी शूट नाही केला आहे. तर आपण माझ्या ह्या ब्लॉगमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये काही अशा त्यांच्या चांगल्या आठवणी आहेत त्या आपण बघणार. तर आर आय पी त्यांना. ते कुठे पण असतील ते खूप खुश असतील आणि आय प्रे फॉर ते खूप खुश राहतील. ते कुठे पण असतील आणि त्यांनी आपल्यासाठी खूप कामं केले आहे, तर ते आपल्या लक्षात राहतीलच. आज नाही तर नेहमी ते आपल्याला लक्षात राहतील. तर आर आय पी वन्स अगेन त्यांना. सो बघूयात त्यांच्या छानशा आठवणी माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आपण. कसं वाटलं? 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. तुला पण साथ देतो ग बस. बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं एवढं नको दाबूच, हळू. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. आताच्या पोरांना कोट्या माहित नाही. कोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु आणि पवार साहेब अरे थांब रे बाबा, दादा पादा त्याच्यामध्ये अगबत नाही. आता मी विचारतो काय बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतार वयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवार. आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ, पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ. आता बायको जोऱ्याने खाणं घरी. बर बर ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्या मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोला नाही तर माझ्या बायकोच्या बायको. मित्रांनो मला एवढंच तुम्हाला सांगायचं, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्याला आपल्या दौशात सर्वांगीण विकास करायचा आहे. माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन की आपल्याला मदत करायची. पालकमंत्री माझं ऐकेल, काळजी करू नका. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. दारात तुळस कौलारू कळस, देवाऱ्यात तुझा मान, दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद